अभंग आहे. महान संत जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रसंगातील अभंग आहे. त्यांची 4-5ही पुत्र या माऊलीची बरं का. व्यंकटरावजी, दत्तात्रयजी, विश्वनाथरावजी, बापू बळी आणि दशरथराव. ओनिताई साहेब सोबत आले घेऊन मुनी भाऊजी. हा पूर्ण त्यांचा परिवार आहे आणि या परिवाराच्या वतीनं याचं आयोजन आहे. जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. अभंगाच्या द्वारे तुकोबाराय भगवंताकडे एक मागणी करतात. आता काही माणसांच्या मनामध्ये असं वाटेल की महाराज सांगतात की संत देवाकडे मागत नाहीत, मग महाराज मागतात कसे? ठीक आहे ना. बरं, हेही महाराजांनी मनानं नाही मागितलं, देवानी मागा 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 म्हणून सांगितलं. पहिल्या वेळेस मागा म्हणले, तुकोबाराय म्हणले हात पसरी त्याचे जिने धिक्क. देवा, जो तुझ्याकडे हात पसरील ना त्याचं जीवन कसं आहे? धिक्क जीवन आहे, मी नाही हात पसरणार. पुन्हा म्हणले मागा, तर म्हणले काही मागणे हे आम्हाला अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो देवा, आम्हाला काही मागायचं नाही. पण तुकोबारायांनी सांगितलं तुम्हाला आईची तर सेवा करावी लागेल, ठीक आहे, वडिलाची तर सेवा करावी लागेल. म्हणून ही आईची सेवा. कैलासवासी कौशल्याबाई मातुश्री मारुतरावजी आघाव, आईची तर सेवा करावी लागेल तुम्हाला, वडिलाची तर सेवा करावी लागेल तुम्हाला. मग ते सेवा करण्याचं बळ तर घ्यावं लागेल का नाही? देवाची सेवा करायची, आई वडिलांची सेवा करायची, समाजाची सेवा करायची आहे का नाही, धर्माची सेवा करायची, देशाची सेवा करायची. यासाठी काही शक्ती लागत असते ना, ताकद लागत असते ना. म्हणून तुकोबाराय तुम्हाला आमचं सांगणं आहे की तुम्ही काहीतरी मागा. पण तुकोबाराय म्हणले देवा, आमच्या आजोबानं मागितलं नाही, आमच्या बापानं मागितलं नाही, आमच्या आजोबाच्या बापानं मागितलं नाही, त्याच्या बापानं मागितलं नाही. म्हणजे आमची परंपरा अशी आहे की आम्ही मागतच नाही, वडिलाची रीत जाणत असतो. म्हणजे आमची ही रिवाज आहे, आमच्या घराण्याची परंपरा आहे की आम्ही मागत काही नाही. तुकोबाराय म्हणले ठीक आहे, तुम्ही मागत नाही, पण हे करण्यासाठी तर मागावं लागेल ना, करण्यासाठी तर मागावं लागेल ना. कारण आम्ही जे करतोय बघा, प्रत्येकाने विचार करायचा. आता हे कार्यक्रम करतायत ना, हे संपूर्ण बापू ही परिवार, हे तुम्ही सगळं कार्यक्रम करताय, मग हे करता म्हणजे पुण्य करता का पाप करता? बरोबर आहे का नाही? पाप करता का पुण्य करता? आम्हाला माहित नाही. आम्ही पुण्य म्हणून करायला, पण पुण्य करता होय पाप. पुण्य करता करता कधी कधी पाप होतंय. पण मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या धर्माची स्थापना देवानं केली, ठीक आहे. धर्म संस्थापनार्थाय संभव आम्ही युगे. आईला मानायचं, वडिलाला मानायचं, किंवा साधू संतांना मान द्यायचा, थोरा मोठ्यांचा मान ठेवायचा. हे शिकविलं कोण? हे निर्माण कोण केलं? देवा. तू कोण निर्माण केलं? देवानं निर्माण केलं. धर्माची स्थापना देवानं केली. गुरुला मानायचं हे देवानं सांगितलं, आणि गुरुला मारायचं हे कोण सांगितलं? कोण सांगितलं? मग आता मला सांगा, आपण उठावून आपल्या गुरुला चापटा हाणावत का? आपण आपल्या गुरुला माराव का? मारू नाही. मग नाही का मारलं? मारलं नाही का? नुसता गुरुच नाही, गुरु संग जेवढे भजन करणार होते तेवढे भजन करणाऱ्याचा काटा काढला. भजन करणाऱ्याला माराव का? भजन करणाऱ्याला माराव का? सांगा ना तुम्ही. देवानं सांगितल्यावर त्याचं कारण होतं महाराज, मारण्याचंही कारण होतं आणि मारायला लावण्याचंही कारण होतं.
कारण देवाला पेच असा पडला. भजन करणारे कुणाच्या बाजूने होते? अधर्माच्या बाजूने होते. बरोबर. अधर्माच्या बाजूने भजन करणारे सगळे नव्हते, होते 4च होते, पण तेही पक्क भजन करणारे होते. मला एक माणूस असं म्हणलं, कीर्तन सुटल्यावर म्हणलं, महाराज कोण होते? मी म्हणलं पितामह भीष्म. म्हणलं त्यांनी भजन केव्हा केलं? अरे मी म्हणलं येड्या, सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर सप्त्यामध्ये विष्णू सहस्त्र नामाचा एक पाठ असतो. त्या विष्णू सहस्त्र नाम घेतल्याशिवाय सप्त्याच्या दिवसाची सुरुवात होत नाही. माझं सुरुवात होत नाही. हे भजन कुठे केलं? 14 दिवस त्या बाणावर पडलेलं असताना तिथं हा ग्रंथ निर्माण केला. त्याला विष्णू सहस्त्र नाम म्हणतात. एवढं भजन ज्या महात्म्यानं केलं, त्या महात्म्याला सुद्धा देवानं मारायला लावलं. मग सांगा आता, पाप आहे का पुण्य? करिता पितृ शांती पुण्य करिता पितृ शांती पुण्य धर्मा पंचभ्रतारा द्रौपदी ते सती करिता पितृ शांती पुण्य धर्म. वा वा. करिता पितृ शांती पुण्य धर्म. द्रौपदीचे 5 नवरे द्रौपदी मिळून किती जण झाले? 6 जणांनी कुणाला मारलं? त्या एकाच वडिलांनी आजोबाला आणि पंजोबाला मारलं आणि त्यांची पितृ शांत केली. तरी महाराज म्हणले की ते पुण्यच आहे, ते पुण्यच आहे, पुण्यच आहे. त्याच्यात पाप लागलं नाही. पाप लागलं नाही. आता का पाप लागलं नाही आपण पुढे पाहणार आहे. पण मला एक सांगायचंय, कारण आपल्याला सुरुवात इथून करायची की आम्हाला पुण्य आहे का पाप आहे याचं ज्ञान नाही. कारण पुण्य करणाऱ्याला मारलं. एक अभंग आहे ना आपल्या जनाबाईचा, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान केला, धुंद झाला तुझा दरबार. हे काय आहे? हे देवानच केले, हे देवानच केले. बघा काय झालं होतं. एकदा महाभारताच्या युद्धामध्ये एका नालायकानं एका वीराच्या डोक्यात लात मारली रणांगणात पडल्यावर. बरं का ना, शूर होता एक वीर आणि त्याच्या डोक्यात लात मारली. लात मारल्याच्या नंतर त्याला असं वाटलं मी मरणार आहे, मी वाचणार नाही, आता मी क्षत्रिय आहे, युद्धामध्ये मरतोय, मला कशाची भीती नाही किंवा मला दुःख नाही आहे. पण लात मारल्या म्हणून दुःख वाटू लागलं. आता त्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये कविताच नाही तो. आता पहिल्या आमच्या काळामध्ये कविता होत्या पुस्तकात भाऊ. मज लत्ता प्रहार केला जेद्रते, तेने मज अति दुःख तिष्ठते ओ माते. अभिमन्यू म्हणतात. राजा दशरथानं बाण मारला होता. ते शर आला तो धावणी आला. काय कविता गोड होत्या महाराज, गोड गोड त्या पुस्तकामध्ये. आता हे सगळं गेलंय आणि पुस्तकात दुसरंच भरलंय. ती सांगतेत महाराज लोक ती मम्मी कुणाची, मम्मी सांगा कुणाची, पप्पा सांगा कुणाची. आता त्या बायकून नवरा जर कुणाच्याही माहीत नसल्यावर लेकरेली काय गौऱ्या कळल होय द्या. असल्या कविता आहेत आताच्या काळामध्ये. पण ती अशी गोड कविता होती. कोण होता तो वीर? त्या वीराचं नाव होतं अभिमन्यू. काय नाव होतं त्याचं? अभिमन्यू नाव होतं त्या वीराचं. अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये फार मोठा असतं. चक्रव्यूह म्हणजे
तुम्ही रामायणामध्ये लक्ष्मण आणि इंद्रजिताला मारत असताना प्रसंग ऐकलाय का? रामायण ते ऐकावं लागतं, ऐकल्यावर कळते. हनुमानजी ती आवरण तोडण्यासाठी जातात. पहिलं आवरण कशाचं, दुसरं आवरण कशाचं, तिसरं आवरण कशाचं, चौथं 5 आणि 6 7 सप्तपासेन बद्धती इति जीव एको. या 7 पासामध्ये तो जीव बांधलेला आहे आणि हे 7 तोडल्याशिवाय या जीवाला मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून ते आवरण तोडायचे. तसं त्या चक्रव्यूहाचे आवरण असतात. त्याच्यामध्ये अगोदर साधे वीर असतात, पुन्हा रथीवीर असतात, पुन्हा महारथी वीर असतात, पुन्हा असे वीर ते 7 त्याचे काही गोल चक्र केलेले असतात आणि ते तोडीत 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 आतमध्ये प्रवेश करावा लागतो त्या वीरानं. त्या दिवशी त्या युद्धामध्ये अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण दूर रथ घेऊन गेले होते आणि पांडवांकडे कोणी योद्धा नव्हता त्या चक्रव्यूह भेदण्यामध्ये. आणि मग रणांगणात कोणी माणूस नाही, त्या युद्ध हारल्याचा अपमान होऊ लागला. त्यावेळी अभिमन्यूनं सांगितलं, काही सांगितलं अभिमन्यूनं राजा धर्माला, तात्या मला माहिती आहे मी आईच्या पोटामध्ये असताना मामाच्या मुखातून गोष्ट ऐकलेली आहे, चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा. अभिमन्यूनं सांगितलं. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं राजा धर्माला, अरे तू लहान आहेस, तुला मी पाठवू शकत नाही. पण त्यांनी सांगितलं, तात्या पर्याय तर नाही ना आपल्यासमोर, मला जाऊ द्या, मी एक योद्धा आहे, मी एका धनुर्धार्याचा पुत्र आहे, मला जाऊ द्या. आणि असं म्हणल्याच्या नंतर परवानगी दिली. रणांगणामध्ये गेले, युद्ध तुंबळ केलं महाराज, खूप भयंकर युद्ध केलं. सगळे 7 आवरण छेदलं, आत प्रवेश केल्याबरोबर सगळ्यांनी एकदाच त्याच्यावर घाला घातला, हे आवरत नाही कुणाला म्हणून. सगळ्यांनी मिळून एकाही वीराला पाडलं, त्याचं शस्त्र हिसकावून घेतलं आणि त्याला धरणीवर पाडलं. पण पाडल्याच्या नंतरही त्याला दुःख वाटलं नाही. त्याला वाटलं तर मी मरणार आहे, पण वीर मरण आहे मला, मी रणांगणात मरतोय. पण जाता जाता जयद्रथानं काय केलं, डोक्यामध्ये लात मारली कपाळावर आणि सांगितलं, हे नालायक कारत्या, तुला कळत असतं का, असं बोलला जयद्रथ आणि निघून आला. म्हणून याचं दुःख होतं, प्राण सोडायचा होता पण लाथ मारल्याचं दुःख होतं. माझा मामा आणि माझा बाप नक्की मला शोधत येतील आणि आल्याच्या नंतर त्यांच्या पुढे हे गारानं मांडूया म्हणून अभिमन्यूनं मनात विचार केला होता. भगवान श्रीकृष्णाने अर्जुन संध्याकाळी घरी आले. आपला मुलगा आला नाही अभिमन्यू कळलं, त्यावेळी वाईट वाटलं आणि मग दोघेही शोधण्यासाठी गेले. शोधत असताना पाहिलं तर रणांगणामध्ये अभिमन्यू पडलेला आहे. अर्जुनाने धावत गेले, मांडीवर उचलून घेतलं आणि रडू लागले अर्जुन. त्यावेळेस तो अभिमन्यू म्हणत होते, अभिमन्यू बाबा तुम्ही एक धनुर्धारी आहात, तुम्ही एक क्षत्रिय आहात आणि क्षत्रियाच्या बापानं मुलगा मेला म्हणून रडायचं अजिबात नाही. तुम्ही रडू नका, मी रडणार नाही. पण बाबा एक दुःख आहे मला, मी रणांगणात पडल्याच्या नंतर मी निश्चित पडलो होतो, माझा प्राण जाणार होता. एवढ्यामध्ये जयद्रथानं माझ्या डोक्यावर लाथ मारली. बाबा मला याच दुःख वाटतंय, कारण मेलेल्यावर काट्या घालू नये ही मन आहे का नाही. काय काय माणसं इतके कडू असतात महाराज, इतके बेकार असतात, दुसऱ्याला दुखू लागल्यावर ह्याच्या पोटात आनंदाच्या उकळ्या आणतात. काय काय म्हणा, बरं झालं कडू लय सवय लागला, झाला रोग, आता मरू द्या तिकडे. हे का तुला होणार नाही, तू मरणार नाही. माणसानं कधी एक लक्षात ठेवतं, की मेला म्हणजे मी राहणार. अहो समोरचा मेला म्हणजे आपण मरणार नाही, आपण कधीतरी मरणारच आहे. अहो एवढंच नाही, एका माणसानं फार सुंदर, एका कवीनं त्या शास्त्रकारानं सुंदर वर्णन केलं होतं की त्याच्या पुढे असा प्रश्न मांडलेला होता. आपल्याकडे ते डॉक्टर म्हणतात ना, जरा लवकर आणलं असतं तर माणूस वाचला, हे नाही असं म्हणते. किंवा माणसं सुद्धा चर्चा करते, वाहन मिळालं नाही, जरा गडबड केली असती तर जमलं असतं, हे नाही असं म्हणते. मला सांगा, डॉक्टर पाशी नेल्यावर जर माणूस वाचला असता, डॉक्टरनं जर माणसं वाचविली असती तर डॉक्टरच मेले नसते. डॉक्टरांच्या हाताने जर माणसं वाचलीच असते तर डॉक्टर मेले नसते. कारण जगातला नंबर 1चा डॉक्टर धन्वंतरी आणि नंबर 2चा डॉक्टर सुसेन वैद्यराज, त्यांनाही मारावं लागलं, त्यांनाही मारावं लागलं. पण मरण कधी आहे. काही माणसांचा असा स्वभाव असतो, दुसऱ्याची वळई पेटली की ह्याला आनंद होते. आणि काच्या खाते आणि
अनिकाच्या घाते काय गोड गोड प्रमाण म्हणलं की नाही? अनिकाच्या घाते आणि त्याची निवचील चित्ते. दुसऱ्याला जर तोची ओळखावा पाप. दुसऱ्याला त्रास होत असल्यावर जर एखादा पोळ्या करून खात असत तर समजायचं याच्यासारखा पापी गावात दुसरा कोणी नाही. याच्यासारखा पाप. असे लोक असते तर महाराज हे की नाही, आपल्या कीर्तनात बिडी फिडी वडीत नाहीत, सभेत बिड्या वडतीत. हे की नाही, सभा असली एखाद्या पुढं भाषण असलं नाही, तमाशा कुठं ते पाया होत होतं पहिले येत होते, त्याच्यामध्ये ते बिड्या काही सिगरेट वडतेत ते. पण काय गंमत झाली असं, एका माणसाला बिडी वाढायची सवय होती आणि त्याच्याकडे काडी एकच होती डबड्यात, एकच काडी होती. आणि काही काही काड्या लय हुशार असतात. येड्या काड्या बुडा सगळं जळत येतात, येड्या काड्या बुडा सगळं जळत येतात. आणि हुशार काडी काय करते, ते गुलाला सोडून देते ना आपण मागे राहतो, ती जळतच नाही. तशी ती काडी एकच शिल्लक राहिली होती आणि ती काडी हुशार होती. त्यानं काडी ओढल्याबरोबर ते गुल उडाला आणला आणि पुढच्याच्या दाढीवर जाऊन पडला. दाढीवर पडल्याबरोबर त्याची दाढी पेटली म्हणून ती अशी विजवू लागला हातानं. आता याच्याकडे काडी एकच होती, बिडीची तलप झाली होती. ते म्हणू लागलं फक्त बिडी पेट वस्तू राहते. आता म्हणलं मला पोळायला घे, तुला पोळायला म्हणला पण माझी तलप झाली बिडी पेटून. म्हणजे ती मेलं तरी आपलं काम करून घ्यायचं. याला म्हणायचं अनेकाच्या घाते ज्याची निवतील चित्ते. असे काही माणसं असतात. म्हणून अर्जुनाला सांगितलं अभिमन्यूनं, बाबा माझ्या डोक्यात लाथ मारली त्यानं, त्या दुष्टानं. माझ्या समोर शपथ वाघ आणि त्याला उद्या सूर्य मावळेपर्यंत संपून टाक. अर्जुन हा क्षत्रिय योद्धा होता, लक्षवेधी होता. अर्जुनाकडे काही कमी होतं. एकला अर्जुन परी औक्षणी 11. अरे 11 औक्षणी क्षणीचा नाश करण्याची ताकद एकट्या अर्जुनामध्ये होती. एवढा बलाढ्य रे. अर्जुनाने शपथच घेतली, उद्या सकाळी सूर्य निघाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत जर जयद्रथाला मी नाही मारलं तर मी राहणार नाही. एक तर जयद्रथ राहीन किंवा मी राहीन. नाही मारलं तर काय करण, मी अग्नी पेटवेन आणि त्याच्यामध्ये उडी टाकून आत्महत्या करून मरून जाईल, असा पण केला अर्जुनानं दुसऱ्या दिवशी. आणि मग सगळ्या कौरवांना कळालं की अर्जुनानं पण केलाय. मग काय करायचं म्हणले, त्याला लपवून ठेवूया. कुणाला? जयद्रथाला. संध्याकाळपर्यंत अर्जुनाला सापडू द्यायचं नाही. आता ते काही कमी होते का महाराज? मुळात भाऊ 100. आता मला सांगा, 100 जणांची 100 घरं, 100 जणांची 100 सासरे, बरोबर का नाही? एक असल्या तर आणि 2-2, 3-3 असल्या तर किती सासरे? काही गणित आहे का त्याचं? आजू वाढलं. पुन्हा लेकरायचे सासरे म्हणजे युवाई, असा गोट एवढा परिवार होता त्या कौरवाचा महाराज की दिवसभरात किती मारले तर संपणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, जयद्रथाला असं लपवून ठेवलं की अर्जुन दिवसभर याच्या दृष्टीलाच पडला नाही पाहिजे अर्जुनाच्या. जयद्रथ असा लपवला जयद्रथ. अर्जुनानं खूप पराक्रमकाला युद्ध केलं पण जयद्रथ काही समोर येत नव्हता, मरत नव्हता. भगवंताच्या लक्षात आलं कौरवांनी डाव खेळला आणि अर्जुनाला जयद्रथ सापडत नाही. काय केलं त्यांनी, चक्र लावलं, सुदर्शन चक्र लावलं. 3 वाजता सूर्य झाकून टाकला. सगळे म्हणू लागले मावळला सूर्य. घंटी वाजली, युद्धाची घंटी. काही घंटी असतात, शाळेतली घंटी असते, टन 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 वाजत आधी लय वेळ. आता घंट्या राहिल्या नाही. पहिली ती घंटी वाजली कुठपर्यंत आम्ही पायी शाळेला जायचो, सारडगावला पायी. आम्ही घरून निघालो ती घंटी ऐकू यायची आम्हाला. पहिली घंटी, दुसरी घंटी. आता काय त्या घंटी आल्या ते होतात, त्या बेल निघाल्या. आता बेल ते दाबलं बटन की ट्रू ट्रू तिथंच वाजतं. हे वर्गातले सगळ्या पोराला ऐकू जात नाही. असे घंटी वाजली युद्धाची. युद्ध थांबलं महाराज, युद्ध थांबलं. काय करायचंय म्हणे, काही नाही. आता अर्जुनाला सांगितलं, अर्जुना संपलं तुझं. आता अर्जुनानं काय केलं, ते चित्ता पेटवली. आता उडी टाकणार. भगवान म्हणले, अर्जुना काही येडे आहेस का तू? अरे तू योद्धा आहेस, तू धनुधर आहेस, तू एक क्षत्रिय आहेस. तुझं क्षत्रियाचं
हत्यार काय? हे धनुष्य आहे. ते धनुष्य हातामध्ये घे, धनुष्याला बांध लाव, कानापर्यंत त्याची दोरी ओढ, परत या अग्नीला 5 प्रदक्षिणा कर आणि मग मध्ये उडी टाक म्हणल्यावर भगवंतानं सांगितलं ना, अर्जुनानं ऐकलं महाराज. कारण अर्जुन हा आज्ञाधारी होता देवाचा. अर्जुनाने अग्नी पेटवला, धनुष्य काढला, बात्यातून बाण काढून त्याला लावला, कानापर्यंत कानाने ओढली. भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा जय घोष केला. जय श्रीकृष्ण म्हणून मोठ्यानं गर्जना केली आणि त्या अग्नीला प्रदक्षिणा मारत असताना 4 प्रदक्षिणा झाल्या आणि 5वी प्रदक्षिणा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस अर्जुन कसा मरतोय हे पाहण्यासाठी जयद्रथ बाहेर आला. ज्याला लपवून ठेवलं होतं, ज्याला मारायचं होतं ना, तो बाहेर आला. का? आता हे कसा मरतो हे पाहण्यासाठी. आपण जे सुरुवातीला बोललो ना की दुसऱ्याला दुःख लागल्यावर मनात आनंद होतो, तो जयद्रथ समोर आला की कसा अर्जुन मरतो म्हणून पाहण्यासाठी समोर येऊन उभं टाकल्याबरोबर भगवंतानं पाहिलं आणि देवाने पटकन त्या सुदर्शन चक्र बाजूला केल्याबरोबर सूर्य निघाला आणि अर्जुनाला सांगितलं तो सूर्य, तो जयद्रथ. नुसत्या बोटाने इशारा केला महाराज. अर्जुन हा तुम्हाला सांगितलं हा लक्ष्य शब्दभेदी होता. जगातला 3 नंबरचा शब्दभेदी. 1 नंबरचा राजा दशरथ, 2 नंबरचे द्रोणाचार्य आणि 3 नंबरचे अर्जुन. बाण सोडला महाराज आणि बाण सोडत असताना पण भगवंतानं कानाजवळ जाऊन सांगितलं, अर्जुनाच्या कानाजवळ, अर्जुना बाण सोडून तू जयद्रथाला मारणार आहेस, पण जयद्रथ मेला तरी तू मरणार आहेस आणि जयद्रथ नाही मेला तरी तू मरणार. अर्जुन म्हणलं देवा असं कसं बोलतो? आता त्याला मार म्हणून मला सांगायलास आणि त्याला मारल्यावर मी लगेच कसं मरण? देवानं सांगितलं त्याच्या बापानं एवढं तप केलंय, ऋतुस्रवा त्याच्या वडिलाचं नाव आहे, त्याने एवढं तप केलंय आणि देव प्रसन्न झाले. त्याला भगवान ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाला त्याला वर माग म्हणल्यावर ते म्हणला माझ्या पोराला मरण देऊ नका. ते म्हणले मरण द्यावं लागतं. म्हणले की पर्याय सांगा. म्हणले पर्याय आहे, एक पर्याय देतो की जो तुझ्या पोराला मारेल, ज्याच्या हातानं तुझ्या पोराचं डोकं जमिनीवर पडल्याबरोबर तुझ्या पोराचं जो डोकं जमिनीवर पडलं की ज्यानं पाळलंय का त्याच्या अंगाचे तुकडे 100 होते. किती तुकडे होते? 100 तुकडे होते. असा वर देऊन टाकला होता. मग आता अर्जुनाच्या बाणानं जर डोकं पृथ्वीवर पडलं असतं तर अर्जुनाच्या अंगाचे किती तुकडे होणार होते? 100. मग अर्जुन म्हणला देवा काय करू? अर्जुनाला सांगितलं शब्दविधी विद्या वगैरे शिकल्यास का? सत्य लोकांमध्ये त्याचा बाप अजून बसलेला आहे. सत्य लोकात त्याचा बाप डोळे झाकून तप साधना करतोय, भजन करतोय. तू काय करतोय? तू भजन करतोय. तू असा बाण सोडीतून की त्या बाणानं डोकं कुठे गेलं पाहिजे? सत्य लोकात गेलं पाहिजे आणि त्याच्या बापाच्या मांडीवर पडलं. महाराज नाद कुणाचाही करायचा, देवाचा नाद करायचा. कोणाचा नाद करायचा? देवाचा नाद करायचा. देव जाणता देव जाणता देव जाणता देव चतुर आहे का नाही? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तो चिटोबा.
असा परमात्मा इतका हुशार आहे महाराज. अर्जुनानं बाण सोडला आणि बाणानं ते डोकं सत्य लोकाला नेलं आणि त्याच्या बापाच्या मांडीवर टाकलं. ते डोळे झाकून भजन करू लागलं. त्याला वाटलं काय पडलं की त्या हाताला रक्त लागलं आणि ते गार लागलं. काय पडले की म्हणून त्यांना डोळे झाकलेच काय केलं ते उचललं आणि टाकून दिलं. उचललं आणि टाकून दिलं. टाकून दिल्यावरती कुठं पडलं? जमिनीवर पडलं. कुणाच्या हातानं पडलं? त्याच्याच बापाच्या. बाप बी मारला आणि लेक बी मारला. बाप बी मारला, लेक बी मारला. दोघं मारले. एक भजन करणारा मारला आणि एक भजन करणाऱ्याला मारणारा मारला. दोन्ही मारले. पाप लागलं का? पाप पुण्य अंगी नातळे त्या, नातळे त्या. पाप पुण्य अंगी नातळे त्या, नातळे त्या. पाप पुण्य अंगी नातळे त्या, पाप पुण्य अंगी नातळे त्या. गोविंदाच सुंदर अंगी नातळे त्या. झुंजार ते आम्ही एक विष्णुदास. आम्ही विष्णुदास. कोण? विष्णूचे दास. काही ना तुका म्हणायचं दुसरं एक परत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून येते पाप. कशामुळं? गोविंदासनी गोविंद सेव. बघा त्याच्याच बापाच्या हातानं त्याचा काटा काढला. अर्जुनावर लोण आलं का? नाही. एक दृष्टांत झालं. आता दुसरा दृष्टांत दिला की पुन्हा पहिल्या चरणावर. धर्माची तो मोठी. पुढच्या आणखी एक ऐका. महाभारतातच जवळ महाभारतातच म्हातारा कुणाला मरण. कोणतं? द्रोणाचार्य. विद्या होत्या ना महाराज. असं कसं? कारण द्रोणाचार्याकडे एवढ्या विद्या होती. कारण काय त्याचं बुड आठवण भाऊ त्या एखादा मातीचा द्रोणू केला. त्याने कोळीके भाव फावला. मातीचा पुतळा केलेल्या कोळ्याच्या अंगामध्ये एवढी विद्या आली होती. एका पुतळ्याने विद्या शिकवली होती ती की अर्जुनाच्या कुत्र्याचं तोंड बांधलं होतं त्याने. कुत्र तिकडं भुकू लागलं. कुठं? ऊसाच्या फडात. कुत्र ऊसाच्या फडात भुकू लागलं आणि आम्ही रस्त्यानं जाऊ लागलो. एक जण म्हणला कुत्र ऊसाच्या फडातून भुकायले. ते म्हणला तिथून भुकायला इकडे तोंडच बंद करतो म्हणला. इथून छव म्हणला आणि बाण सोडला. तिथं जाऊन कुत्र्याला मुंगच घातलं त्या बाण. ही ताकद कोणाची होती? द्रोणाचार्याची होती. एवढी शक्ती होती त्यांच्याकडे द्रोणाचार्याकडे. ते कुणालाच मरत नाही. म्हणून देवानं काय केलं की युक्ती केली. आता इतकं भजन करणार आहे. कारण रात्रंदिवस भगवंताच्या नामाचं चिंतन आहे महाराज.
द्रोणाचार्याचं भजन करणारा महात्मा आहे. पण देवानं ठरविलं याचा काटा काढू, याला जर नाही मारू तर माझे वाचत नाहीत. माझे म्हणजे कोण? लेकर बाळ नाही, लेकर बाळ नाही. जे धर्माचं रक्षण करते ते माझे, जे देशाचं रक्षण करते ते माझे. आपल्यासाठी कुणाचंही हाणन आपल्या घरात आण ते माझे. भगवंतानं ठरवलं ठीक आहे, भजन करणारं जरी असलं तर याचा काटा काढल्याशिवाय धर्म जागत. म्हणून ते का आपल्या कुणाला विरोध नाही. मग नथुराम गोडसे उगच मारला का त्यांनी? नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीला उगच मारलं का? महात्मा गांधीला गोळ्या कोण घातल्या? नथुराम गोडसे. जय प्राप्त होत नाही, मारायचं कसं देवाने युक्ती सुचवली. रणांगणामध्ये हत्ती मेला, रणांगणामध्ये हत्ती मेला. हत्तीचं नाव अश्वत्थामा. हत्तीचं नाव काय? अश्वत्थामा. आता अश्वत्थामा कुणाच्या पोराचं नाव आहे? द्रोणाचार्याच्या पोराचं नाव. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्याच्या कानावर बातमी गेली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य हातातलं धनुष्य जळून पडलं, पोरग मेलं. बरं, देवाची माया कशी बघा ना, देवाची माया. त्याच्या बापाला माहिती होतं माझं पोरग अमर आहे. चिरंजीवापैकी एक आहे ना अश्वत्थामा बलिर भीष्म, चिरंजीवापैकी आहे ना. तरी देवानं माया अशी टाकली, म्हाताऱ्याला माझं पोरग मेलच असं वाटलं, मेलच असं वाटलं. आणि मग आता कुणाला विचारावं खरं? माहित तर नाही, कुणाला विचारावं खरं? म्हणून काही लोकांकडे गेले, लोकांनी सांगितलं राजा धर्माकडे जावं, त्याच्याची शिवाय खरं सापडत नाही. म्हणले देवाकडे जाऊनही फायदा नाही. लावून दिलेली लोकही देवाचीच असते. ते एखाद्याचं वाटलं करायचं असेल, माणसं लावून दिली की ती माणसं देवाचीच असते, दुसऱ्याची नसते. देवानंच माणसं लावून दिले आणि राजा धर्माकडे जायला सांगितलं. राजा धर्माला सांगितलं हे बघ एक काम कर. हो ते कसं म्हणत होतं त्याला, वाघाला सिंहाला, बचने काय तो भाग नाही तो ऊपर से आसमान गिर रहा है. आबा पडलंच बघ म्हणला, नाही तर पड. वाचायचं असलं तर पड, नाही तर आबा पडलं. राजा धर्माला सांगितलं धर्म टिकवायचा असेल आणि तुला विजय पाहिजे असेल तर फक्त खोटं नको बोलू, एक शब्द हळू नको बोल, एक शब्द हळू नको बोल. तो खोटं बोलणारच नव्हतं, काय केलं तरी. देवाला माहिती होतं हे मारलं मेलं तरी खोटं बोलत नाही. पण देवाला सांगितलं खोटं बोलू नको, पण दोन शब्द तुला बोलायचे. फक्त किती शब्द? दोन. एक हळू न बोल आणि एक मोठ्यानं बोल. त्यांनी विचारेल तुला कोण मेलं? अश्वत्थामा हत्ती मेला का अश्वत्थामा नावाचा माणूस मेला? तू एवढंच म्हण, नर मोठ्यानं म्हण आणि कुंजेर हळून म्हण. कुंजेर म्हणजे हत्ती, नर म्हणजे माणूस. ते आले विचारलं धर्मराजाला, युधिष्ठिरा रणांगणामध्ये अश्वत्थामा मेलाय म्हणा. कोण मेलाय? नरवया कुंजर. आता देवाची आज्ञा होती, देवानं डोळे वटारून पाहिलं राजा धर्माकडे. धर्मराजाने सांगितलं नर. कुंजर म्हणला खाली, खाली काय नर कुंजर. कुंजर ऐकूच गेलं. नर म्हणल्याबरोबर याचं इतकं डोकं घाबरं झालं, कुंजर त्याला ऐकूच गेलं नाही. नर मेला म्हणजे पुरुष मेला, माझं पोरगच मेलं म्हणलं, धनुष्य टाकून दिलं आणि धावतच गेलं भगवान श्रीकृष्णाकडे. देवा माझं पोरग मारलं रे यमानं, मग काय करता? काय करता? काय नाही म्हणे, यमाकडे जातो आणि यमाकडून माझं पोरग घेऊन. आता देवाला माहिती होतं यमाकडे जाऊन काही फायदा नाही, ह्याचं पोरग इथंच आहे. पण देव म्हणले यमाकडे जा, पण हे शरीर घेऊन जा येत नाही. यम लोकात जाताना हे शरीर घेऊन फक्त मी एकटा गेलो होतो. एकटा जातो आणि एकटा येतो. आणि याच्या पश्चात एकदा अर्जुन गेले होते, जेणे गुरुपुत्र कुठे अर्जुन गेले होते. दशऱ्याला जाता येत नाही, जाता येत नाही का? नाही. ठीक आहे म्हणे, मग काय करावं लागेल? हे शरीर इथं ठेवा, याच्यातला आत्मा बाहेर काढा आणि आत्मावर घेऊन जा. म्हणले काढतो. म्हणजे मग तुमचं शरीर ते एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवावं लागेल, तिथं माणसं देऊ का म्हणले तुम्हाला सांभाळण्यासाठी? म्हातारं म्हणलं माझ्याकडे सैनिक कमी येतो, तुमच्या माणसाची गरज नाही म्हणलं. माझं शरीर राखायला माझे माणसं बस झाले. आणि म्हातारं त्या झोपडीमध्ये गेलं, शरीर प्राण काढला आणि गेलं यम लोकांना, ठेवलं शरीर तिथं. म्हातारावर यमासोबत दोघांचं भांडण चालू आहे.
यमाच्या समोर गेल्याबरोबर ताडकून गालात मारली यमाच्या माथ्यावर. यम म्हणते, गुरुदेव काय चुकलं आमचं सांगा. ताकद होती महाराज. यमाच्या कानाखाली जरी मारलं तरी यमानं दोन्ही हात जोडायचे आणि सांगा ना गुरुदेव आमचं काय चुकलं, माझं पोरग घेऊन आलं. कोण म्हणतंय आणलं तुमचं? ये म्हणतं आम्ही आणलंच नाही. अहो ते चिरंजीव आहे, त्याला मृत्यूच नाही. कोण सांगितलं? यमानं. मग काटाळे उघड. आता ते वरून खाली येईपर्यंत भगवंतानं द्रौपदी राजाच्या पोराला सांगितलं, द्रौपदी आईच्या भावाला, कारण की गाय दिली नव्हती म्हणून त्यानं जाऊन त्या म्हाताऱ्यानं जाऊन त्या द्रौपदी राजाचा वंश खलासच करतो म्हणलं होतं. इतकं जाऊन मारलं होतं बांधू द्रौपदीच्या बापाला, ह्या पोराच्या बापाला. देवानं सांगितलं बदला घ्यायचा असला तर बघ आता काय कर. तर तिथं झोपले म्हणले, झोपेत मारू का? हान म्हणले काय होत? दृष्टद्युम्नानं हातात तलवारी घेतली. त्या शरीरात काहीच नव्हतं महाराज, काही नव्हतं, कारण आत्मा निघून गेलेला होता. त्या शरीराचे 100 तुकडे केले आणि त्या कोहल्या कुत्रेली खाऊ. आणि 2 दिवसाला म्हातारा वरून खाली का देवापाशी जाऊन म्हणू लागले, देव म्हणजे असंच भटकत राहिलं शरीर. आता त्याचे काही तुकडे एक झाले कारण ते तोंडात गेले म्हणले कुणाचे. मग काय करू? जा परत म्हणले दांडीकडे न तुम्हाला वैकुंठाला जा. वाटलं वैकुंठाला जा. नाही कुठे गेलं म्हातारं. काय तोडलं त्यानं? काय तोडलं? शरीर. आता मला सांगा, ज्या शरीरात जीव नाही त्या शरीराचं पोस्टमार्टम डॉक्टर करतंय का? डॉक्टर पोस्टमार्टम करतंय का नाही? मग डॉक्टरला बाप लागत आहे का? डॉक्टरला पाप लागत आहे का? डॉक्टर चिरफाड केल्यावर पाप लागत नाही ना. पाप लागत नाही. तसं ज्या शरीरात जीव नसताना त्या शरीराचे तुकडे करायला लावले, अजिबात कुणाला पाप लागलं नाही. ही नीती जर कुणाची असेल तर ही फक्त शास्त्र देवाकडे आहे. म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात तू धर्माची मूर्ती आहेस. त्यानं स्वतः सांगितलं ना त्यानं, मी काय केलंय? मर्सी देवा ते संस्थापित आणि सत्ता मात्रे आपुल्या मी म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, प्राणो हाले जो जगातीसा. पर्वती बैठकान संडावी, समुद्री मर्यादा नुलांडावी, भूते पाळावी आज्ञा माझी. चाले शरीर कोणाची आसोटे,
कोण बोलविते हरवी देखवी आणि ऐकवी. हे शरीर त्याच्याशिवाय चालू शकत नाही. तुझिया सत्यन वेदासी बोलणे, तुझिया सत्यन वेदासी बोलणे, सत्यन वेदासी बोलणे, तुझिया सत्यन वेदासी बोलणे, सूर्यासी तारणे, तुझिया बरे तुझिया सत्यने वेदासी चालणे, वेदासी बोलणे, सूर्याची चालणे, तुझिया सत्य. कारण देवाशिवाय काडी ही जगातली हलत नाही, ही त्याची सत्ता आहे. ते साहेब वेळ होता, थोडा उशीर झाला पण आली वेळ. म्हणून एवढी सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. फक्त तोच एक परमात्मा, त्याला धरून तुम्ही काहीही करा महाराज. त्याला धरून कुण चोऱ्या केल्या, त्याला धरून कुण माऱ्या केल्या. आणि आता बापू तुमच्या क्षेत्रातले लोक जे डांगी हाणते, तर डांगी आपला शब्द गावला, डांगी म्हणजे कोण्याही गुत्या कशात बी काही हाणते तर जास्त ते खर्च इकडे जास्त करते. हा देवाकडे का, त्यांना माहिती आहे हे केलं की पचत आहे, हे केलं की पचत आहे. आणि पचलंय अशा याद्याच्या याद्या आहेत मला. काय होतंय ते इकडे आलं की त्याच्यावर साधूची सही होती. आणि साधूची सही एकदा झाली की बस देवानं सांगितलं फाईल पास करून टाका. एकदा फाईल पास झाल्यावर काय अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, अवघी गोड झाले. अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले. अवघीची भरी आली, अवघीची गोड झाली. आणि मागेली जे काय केले, डांबर हान, खडी हान, सिमेंट हान, गज हान, वाळू हान, काही हान, इकडे ये. त्याच्यातलं काहीतरी तू इकडं ये. त्याच्यामुळे काय होईल, महाराज म्हणले मागेली, माग जे केलंस ना ते भरून आण. का
देवाकडे आल्यास देवाला सगळं गोड आहे. देवासारखं गोड जगात काहीच नाही महाराज. मी नेहमी सांगत असतो बघा, कुठेही बसून त्या लाल डोळे झालेल्या बसण्यापेक्षा एखाद्या हरिपाटात बसून थोडा वेळ आराम करा महाराज. नका नुसते लाल धुंडोळे करू बघत येऊ, ठीक आहे ना? त्याच्यात बसण्यात काय मजा आहे. पण आता इथून पुढे कसा आपला एक फरमान काढायचे आपल्या धर्मामध्ये की ज्या गावाला सत्ता होईल त्या गावातल्या लोकांनी कमीत कमी 10 तरी पोरांनी दर शनिवारी हनुमंताच्या मंदिरावर संध्याकाळी मग थोडा वेळ काढून हनुमान चालीसा म्हणावी. जिथं रोज भजन करीत असतील किंवा गुरुवारी हरिपाठ म्हणत असतील तर त्याच्यात दुधात साखर आहे. पण आता काही लोकांना हरिपाठ येत नाही किंवा त्याच्यातला ताल स्वर हे काय माहीत नसतं, म्हणून हनुमान चालीसा म्हणायची. कारण काही महाराज महात्मे येतात ते की त्यांनी तर त्या गावात तारकाच घेईनात. ज्या गावात हनुमान चालीसा नाही ना, आता काल परवा एक आमचा आपल्या बोधडीकडचा महात्मा आपल्या मालेवाडीला आले होते तो महादाची, हा नारायण महाराज, नारायण महाराज हा महादापूरकर. त्यांनी 1 रुपया कीर्तनाला घेत नाही, 1 रुपया नाही. त्यांच्या स्वतःच्या डिझेलनं येणं, स्वतःच्या डिझेलनं जाणं. खूप मोठा आहे त्यांच्या पाठीमाग अशा गाड्या आपल्या अमोल महाराज खूप प्रेम करतात. नाव सांगायचं विसरलं, ते शूटिंग चालू आहे का नाही, हे माझे चिरंजीव आहेत अमोल महाराज, आळंदीलाच होते ते, आता आले. तर तो महात्मा असा एवढा मोठा आहे की आता काल परवा ते आपल्या घरी येऊन गेले. तर त्यांच्यासोबत अशा मोठमोठ्या 1 कोटीच्या गाड्या आहेत त्यांचे, ते शिष्यमंडळ. पण झोपडीत राहते बाबा अजूनही. अशीच लटपटे बाबांनी झोपडी बांधली होती बघा अगोदर सुरुवातीला गवताची, तशी झोपडी आहे त्यांची. पण त्यांनी म्हणले मी फुकट कीर्तन करतो, पण त्या गावात कमीत कमी 10 तरी पोरं दर शनिवारी हनुमान चालीसा म्हणावीत. त्या गावात फुकट कीर्तन करतात म्हणून. कारण किती कीर्तन केले, किती सप्ते केले म्हणजे आपल्यात बदल होईल. म्हणून हा नवीन पायंडा थोडा एक माणूस 1-2 वर्षामध्ये कमीत कमी 10,000 मुलं तयार झाली बजरंगबलीची सेवा करणारे, तर त्यांच्यामध्ये परिणाम होतो हे की नाही, त्यांचा परिवार चांगला होतो. म्हणून महाराज म्हणतात बाबा ते मागच आहे का नाही हे सगळं भरून येतंय, पण काय खरं इथं लक्ष घालायच्या. इथं एकदा आलास ना तू, थोडा वेळ जरी थांबलास ना, कारण देवाचे द्वारे आणि देव तिळी आला गोडे गोड दिव झाला, गोडे गोड दिव झाला, गोडे गोड दिव झाला. देव तिळी आला दिव झाला, गोडे गोड दिव झाला. देव तिळी आला आणि गोडे गोड जीव झाला. एकदा का देव महाराज साधना हा पर्वत आणि गेला अंतरीचा, तेवढ्यानं काय होईल, अंतकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य तयार होईल आणि अंतकरणातलं मळ जाऊन आपण स्वच्छ राहू. कारण तो परमात्मा एकच आहे की पाप आणि पुण्य तोच पाहू शकतोय. आम्हाला माहित नाही आमच्या हातून पाप होतंय का पुण्य होतं ते. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तू धर्माची मूर्ती आहेस, आम्हाला माहित नाही पुण्य होते पाप आमच्या मागे, पुण्य होते पाप आमच्या मागे, पुण्य होते पाप आमच्या मागे, पुण्य होते पाप. तुका म्हणे देवा तू करीते सोपे, पुण्य होते पाप आमच्या मागे, पुण्य होते पाप आमच्या मते. तुका म्हणे देवा तू करीते सोपे, पुण्य होते पाप आमच्या मागे, पुण्य होते पाप आमच्या. आमच्या मनानं पुण्य होते का पाप होते माहित नाही. आम्ही करतोय पुण्य म्हणून करतोय हे का नाही, पुण्य म्हणून करतोय पण पापही होतंय ना.
मग हे याचं ज्ञान आम्हाला नाही. जर हे माणसाने कळालं असतं पुण्य केल्यावर काय होतंय तर माणसाचा जन्म मिळतोय. आपण पुण्य बरोबर झालं, आज पाप केलं असतं उद्या पुण्य केलं असतं. माणसाने बरोबर, माणूस लय हुशार. पण माणसाला जर हे कळलं असतं पुन्हा माणसाच्या जन्माला येतं, आज दिवसभर पाप उद्या दिवसभर पुण्य, काय नाही असंच केलं असतं माणसाने. पण हे कळत नाही महाराज, ते कळू देत नाही. आणि म्हणून आपण फक्त नावाला येत, नावाला बिनकामाचे. मग साधू संतांनी सांगितलं बिनकामाचे राहू नका, तू कामाचे राहा, त्याला शरण जा. बिनकामाचं काय उपयोग? किती दिवस टिकलं, किती दिवस. एका दुकानात गेल्यावर एका त्या दुकानदाराला पावसाळ्याच्या दिवसात छत्री मागितली, छत्री. दुकानदार म्हणला छत्री आहे महाराज, म्हणला पण छत्रीची किंमत लई असते. म्हणलं किती किती किंमत आहे? म्हणलं बाहेर छत्र्या फुगा 200-300 रुपयाला, आपली छत्री 1000 रुपयाला. म्हणलं 1000 रुपयाला छत्री, एवढी किंमत कशी काय? म्हणलं छत्रीची गॅरंटी आहे. छत्रीची 12 वर्षाची गॅरंटी, 6 महिन्याची गॅरंटी, 6 महिन्याची वॉरंटी मिळून किती झाली? 12 वर्ष झाली. मी म्हणलं 12 वर्षाचं छत्रीला काही होत नसतं, छत्री घ्यायला काय? कपडा फाटला बदलून, काडी तुटली बदलून, 12 वर्षात कधी द्या आणायची? म्हणलं काही हरकत नाही, द्या, पण याला ती पावती द्यावं लागेल का नाही? पुरावा बदलून घेण्यासाठी त्यानं पावती लिहिली, पावतीवर लिहिलं होतं या छत्रीची गॅरंटी 12 वर्षाची आहे, पण हिला उन्हात काढायचं नाही, पावसात उघडायचं नाही. मग आता ते काय खांद्याला घेऊन फिरायचे का बिनकामाचं वजन? असले बिनकामाचे माणसं काय कामाचे आहेत महाराज? दगड किती दिवस पाण्यात ठेवला, मऊ होईल म्हणून, मऊ होईल. आयुष्य गेले ते तशाला तसंच आहे. काय कामाचे व्हा, कामाचं होण्यासाठी भगवान अर्जुन देव म्हणतात, देवा आम्हाला हे कळत नाही रे कामाचं. देवाने सांगितलं नको करू दे, कोण म्हणते? कामाचं फक्त एकच करायचंय की त्याला कर्मात ठेवायचंय. आम्ही जे करतोय ना त्या कर्मात त्याला कुणाला आणि हे कर्मात ठेवण्यासाठी कुणाला विचारावं? साधू संतांनी विचारलं. काय विचारलं तर सांगा की आम्ही कुणाकडे जावं, आम्हाला कोण सोडवेल? त्यावेळेस कुणी सांगितलं भाऊ सोडवेल, कुणी सांगितलं बाप सोडवेल, कुणी सांगितलं दोस्त सोडवेल, कोणी सांगितलं भाऊ सोडवेल. महाराज लय अवघड. बघा, माणसाचा विश्वास कुणावर असतोय? मित्रावर. माणसाचा विश्वास सासऱ्यावर. माणसाचा विश्वास भाऊभाऊकीवर. असं ठेवलेलं असतं. पण भाऊभाऊकीनं, मित्रानं, सोयऱ्याने जेवढं वाटलं आपलं केलं तेवढं जगात कुणाच आपलं वाटलं केलं? तुम्ही म्हणाल महाराज असं कसं म्हणा? सांगू तुम्हाला उदाहरण. प्रभू रामचंद्राच्या अंगाला घाम सुटला महाराज, घाम नसता. काही केलं, रावणच मरण आहे. त्यावेळी विभीषणाला विचारलं, विभीषणा काय सांग, गणित काय? विभीषणाने सांगितलं रावण मारण्यासाठी आधी इंद्रजित मारावं लागतं. जोपर्यंत इंद्रजित मरत नाही तोपर्यंत रावण देव नाही, देवाच्या बापालाही मरत नाही, कुणालाच. कारण इंद्रजितासारखी शक्तीच कुणाला. रावण एवढ्या उड्या मारतो ना, फक्त इंद्रजिताच्या जीवावर उड्या मारतो. पण इंद्रजित मेल्याशिवाय रावण मरणार नाही. मग इंद्रजिताला मारण्यासाठी कोण आहे? लक्ष्मण आहे. इंद्रजिताला मारण्यासाठी लक्ष्मण आहे. लक्ष्मणाला हनुमंत सहाय्यकारी द्या आणि मग हनुमंताला मी सांगतो की इंद्रजित कुठं लपलाय आणि त्याला कसं मारायचं. बरोबर सगळं तयार झालं महाराज, सगळा नकाशा तयार झाला, सगळी प्लॅनिंग तयार झाली आणि इंद्रजिताचं डोकं तुटलं. दृष्टांत माझा संपला. कुणाला मारलं? चुलत्यानं कुणाला मारलं? सख्या पुतण्याला. सख्या चुलत्यानं सख्या पुतण्याचा काटा काढला. पुतण्याला मारण्यासाठी प्रभू रामचंद्रासोबत बैठक घेतली विभीषणानं. बैठक. मग सांगा भाऊ की चांगली आहे का?
सोडीची का भावभावकी? भावभावकी जरी चांगली असेल तर भावभावकी जन्म मरणाच्या दुःखातून सोडवणार नाही. अहो, आपल्या पाळी आल्यावर कुणालाही घे म्हणावं बरं. यम जर आला आपल्या घरी आणि चल म्हणू लागला, कुणालाही म्हणा, भाव कितल्याला म्हणा माझ्यावरच आहे. अय अण्णा, बायकोला म्हणा माझ्यावरच आहे. ती म्हणेल मा ह्याच्यासाठी दिलं होतं का तुम्हाला, तुमच्या आधी जाण्यासाठी? कोण जाईल? आपली पाळी कोणीच घेणार नाही. आपली पाळी कोणीच घेणार नाही आणि कोणीच सोडवणार नाही. चला भावभावकी थोडी बाजूला ठेवू. शक्य मामाला मारलं का नाही देव? मारलं का नाही? कंसाला कुणा मारलं? सख्या मामाला मारलं. आता मला सांगा, जे सख्या मामाला मारतय, बरं मारू द्या मामाला. सगळी द्वारका नगरी पाण्यात बुडवली. एक तरी तुला का ब्याला एक भेटू, एक भेटू. पाहुणे रावळे चांगले आहेत का? आणि आता राहिला मित्र. कारण कर्णाची ताकद एवढी होती महाराज, एवढी ताकद होती कर्णाची की 10 अर्जुन जरी पुढे उभं टाकले तर कर्ण एकटाच त्यांना बसतो. कर्णाचा एक बाण सुटला तर अशी प्रत्येक हालत होती नुसतीच. लक लक लक. हे कर्णाची ताकद होती. महाभारतामध्ये असं लिखाण आलेलं आहे, कर्णानं बाण सोडला की अर्जुनाचा रथ 5 फूट मागे सरकत होता. 5 फूट. आणि अर्जुनानं बाण सोडला की कर्णाचा रथ 500 फूट उडत होता पाठीमागे. 200 फूट 500 फूट मागे उडायचा. पण तिथून कर्णानं बाण सोडला की याचा 2च फूट मागे सरकायचा. तर 2 फूट जरी मागे सरकला तर देवानं उडीच मारायची. क्या करना क्या बात आहे म्हणायची. वा रे वा करणं म्हणायचं. अर्जुन म्हणला संग माझे आहे. आणि गुण कुणाचे गाले? अर्जुनाने एक बाण असं सोडलं महाराज, कर्णाचा रथ 1000 फूट उडाला. 1000 फूट. आता तरी मला चांगलं म्हणून कर्णानं तिथून बाण सोडला आणि अर्जुनाचा रथ फक्त 1च फूट मागे गेल्याबरोबर देवानं रथातून खाली उडीत टाकली. आणि देव नाचवा लागला, काय करणार, काय विरेस करणार. असं म्हणल्यावर अर्जुन म्हणला, हे युद्ध, हे बाण धनवीर तुझं म्हणला, आपल्याला युद्धच करायचं नव्हतं. ते म्हणले का काय करायचं का? इतकं जरी मी युद्ध केलं तरी त्यालाच नवाजालाच माझं नाव तरी घ्यायला असतं. अर्जुन काही बोलत होता, कारण ज्ञानोबराची भाषा महाराज. ज्ञानोबरा म्हणतात, हा रुसे तरी बुजावीत जाई. अर्जुन जर रुसला ना तर त्याची समजून झाली होती. अर्जुनाला राग आला की त्याच्या पुढी पुढी करायचे देवानं. कैसे नवलतीसे लागले आहे पार्थाची. देव अर्जुनासाठी वेडा होता. पण अर्जुनाला सांगितलं, अर्जुना नवल तुला सांगतो ऐक, तुझ्यासारखे 10 जरी अर्जुन पुढे उभं टाकले तरी कर्णाला काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. अरे कर्णाच्या रथावर कोण आहे? एकटा कर्ण आहे. आणि काड्या करणारा शल्य, ते शल्य तर त्याच्या बाजूला होता का कर्ण? तुझ्या रथावर सांगू तुला कोण आहे? तुझ्या रथावर वरी बघितलं का म्हणले कोण आहे? त्या ध्वजस्तंभावरी वाहन साक्षात श्री शंकर. अरे तो काशीचा राजा भगवान शंकर तुझ्या रथाच्या ध्वजावर बसलाय. ध्वजावर. आणि मी गतीर भ्रता प्रभू साक्षी. अरे काय ताकद आहे माझी, ही मी सांगून काय उपयोगाची? तुझ्या रथावर एवढी तुझ्या रथावर बसलेल्या असताना तुझा रथ जर वाऱ्यासारखा उडत आहे, हालत नाही, काय ताकद असेल ते करण्याची? मग देव काही नाही, अर्जुनानं आता धनुष्यबाण घेतलं, युद्ध केलं. कर्ण मेलं, सगळ्यांना इतिहास माहिती. कर्ण मेल्यावर देव म्हणू लागला, आता कसं? अर्जुन म्हणू लागला, आता कसं झालं? मारलंच का नाही म्हणलं, एवढाही बरोबर होतं. देवानं सांगितलं तू नाही मारलं, त्याच्या हातानं मेलं. का? दोस्त दुर्योधन होता, दोस्त नालायक होता म्हणून मेला. म्हणून मित्र सुद्धा सोडू शकत नाही. ना मित्र नाही, ना सगळे सोयरे नाही, ना कोणीच नाही महाराज. कारण सगळे काही केलं. म्हणून रामायणामध्ये कोय बघा, मग चोखारची तत्वता शरण गेलो साधू संता.
गावोबाचा परिहार देताना ओळी टाकलेली नागभावानी मी सगळीकडे फिरलो गडे, चोखारलो म्हणजे उधळलो कुणीकडेही, पण काही कळालं नाही. सगळीकडे गेलो पण मला कुणं सांगितलं नाही. आणि मग शरण गेलो साधू संता. त्या साधू संतांनी सांगितलं, तू का भाकी तोसी करुणा, कासयासी होतोस दिन, वक्ता एक जनार्दन, ते तू कोण परिहार. आणि तू का म्हणून उगाच बारीक व्हायलास, तुझं काहीच नाही, करणारा तू आहे, तुझ्याकडून करून घेतोय. अर्जुना तू निमित्त आहेस. मारलेत पुन्हा त्या बरोबर त्या काय ते बरोबरीने सांगितलं होतं ना, चक्रच फिरू लागलं कुणीकडेही, चक्रच फिरू लागलं. बाण दिसत नव्हता, चक्रानंच लोक होतं कुणाचं. म्हणून मारणारा तू नाहीस, तू तारणारा तू नाहीस, आणि म्हणून सोडवणारा जगात कोणीच नाही, फक्त परमात्मा आहे. म्हणून तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो, माझा सोडवी दातारा, माझा सोडवी दातारा, माझा सोडवी दातारा, मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्ट. हा? होता तुमची कृपण पशु बोलले मी, निर्जीव चाले भिंतन नाही माग. तुमच्यासारखे सोबत असल्यावर काय झालं. अण्णा दगड तरले तर चैतन्य. हा बरं नाही, मला एक म्हणायचंय भाऊ, स्वर हा प्रत्येकाला असतो, फक्त कळत नाही हा त्याचा गुण. कारण कुत्र जरी भुकलं तर स्वरातच भुकत आहे, पण कोणता स्वर आहे हे त्याला कळत नाही. कळण्यासाठी काय करावं लागतंय, हे तुमच्यात यावं लागतंय. ज्याला कळतंय त्याच्याकडे जावं लागतंय. म्हणून महाराज म्हणतात, किंवा त्यांना कळतंय मार्ग धावणी आम्हाला त्यांनी सांगितलंय, आणि म्हणून तुला म्हणतोय मज सोडवी दातारा. देवा आम्हाला सोडव या पाप पुण्याच्या कचाट्यातून, कारण सोडवणारा फक्त तू एकटा आहेस, दुसरं जगात कोणीच नाही. या कर्मापासून दुस्तारा. कर्म इतका अवघड आहे, किती अवघड आहे. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगी मेला, आणि कर्मे सीतादेवी वनवास घडला, शयो पावला. आणि देवाच्या बापाला मारावं लागलं. देवाची बायको जगाची मालकीन, हो, तिच्याकडे पैशाला काही कमी हो महाराज. तिचीच फॅक्टरी तिची, काय म्हणते त्याला, ते पारेशन वितरण, अजून कोणतं जनरेशन. साहेब आहेत नाही बसले, त्यांना माहिती सगळं. त्याला ते थर्मल पॉवर स्टेशन, निर्मिती वितरण, पारेषण आणि वितरण. निर्माण करायचं, साठवून ठेवायचं आणि पुन्हा वाटायचं. हे सगळा कारखाना कुणाचा आहे, लक्ष्मीबाईचा. लक्ष्मीबाई धन तीच तयार करते, साठवून तीच ठेवते, आणि कुणालाही खिशामध्ये तीच देते, घेऊन जा. एवढी तिची शक्ती महाराज. पण 14 वर्ष बिगर चपलाची उशाला दगड घेऊन झोपली होती. हे तिचं कर्म आहे, हे तिचं कर्म आहे. वनवास घडला सीता. चुकलं का कर्म? नाही चुकलं. देवाला चुकलं नाही, आहे का नाही? देवाला चुकलं नाही, प्रभू रामचंद्राला चुकलं नाही, भगवान श्रीकृष्णाला चुकलं नाही. अंगुठा गेला ना, बाण कुठं मारला त्यानं? बाण कुठं मारला त्या पारध्यानं? अंगुठ्यात बाण मारला. उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला, कारण त्याच अंगठ्यानं पलंगाला लाथ आणली होती. कोण्या पलंगाला ना? चंद्रसेनेच्या पलंगाला त्याच लाथ मारली होती. तिचा नवरा मारला, तिला विधवा केलं, तुझ्या संग लगीन करतो म्हणून. हो, कुणा मधल्या माणसानं, म्हणून मधले माणसं हुशार असावं लागते. लग्न जमीन फार कधीचे नाही सांगत मी, लग्न जमिनाचे सांगतोय. मधला माणूस हुशार असावा लागतो. मधला माणूस हुशार होता, जमवून दिलं मी, आणि पण तोडण्याची ताकद होती त्याच्यामध्ये. म्हणून ज्याच्या ताकद आहे त्यानं फारकतीत उतरू जावं. खरे का नाही भाऊ? नाही तर फारकतीसारखं पाप जगात कोणतंच मोठं नाही.
म्हणजे त्याच्यात ताकद आहे, त्यानं त्याच्यात पुढे जाऊन येतो, पुढे पुढे जाऊन येतो. हनुमान होते ते मारुतीराय होते महाराज, कारण त्यांची ताकदच अशी होती की त्यांच्या ताकदीवर देव चलत. म्हणून हनुमानजीनं लग्न जमवून दिलं होतं, पण तिथं आल्याबरोबर एक आठ टाकली होती मध्ये, एक आठ तशी आठ टाकावं लागतं. आठ टाका आली की सुटला, तो सुटला. हातचा ठेवावं लागतंय, हातचा नाही ठेवला. काही काही माणसं हातचा न ठेवता डवात उड्या टाकते आणि मग बुडत येतं. ते बुडणार ते काटावर बसलेलं, त्याला वाटतं हे काटावर बसलेलं वाचीव, ते काटावर बसलेल्याच्या जोरावर उडी हाणतोय, मध्ये उडी हाणतोय. आणि मध्ये बुडू लागल्यावर त्याला बोलवित नाही, ते म्हणते मला कुठं पवा येतंय का, मला येतच नाही. त्याच्यावर नाही महाराज तारणारा तसा कोण पाहिजे, हनुमंतासारखा पाहिजे. हनुमंतांनी सांगितलं लग्न जमिलं होतं, एक आठ ठेवली होती, बाई असं झालं तर मग मी जिम्मेदार नाही. बाई म्हणली राणी कुणाची माहिती का, आणि माझ्या घरात असं अपशकून कवाच होणार नाही. ही जरा आमपणावर गेली, आमपणावर. आणि मग देव आले. देवानं ठरल्याप्रमाणे हे उजव्या पायाचे अंगठ्यानं आधी असं ते काय असते ते पलंगाचा माचवा आहे का नाही, पलंगाचा माचवा, त्या माचव्याला अशी उजव्या पायाच्या अंगठ्यानं अशी टोच मारल्याबरोबर कडकड 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 पलंग मोडला. तिनं बोट मोडले, कडक 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 बोट मेन्या बुडद्या, रान रटकी होईल. शापच देऊन टाकलं, शापच. ज्या पायानं पलंग मोडला त्याच पायात बाण लागलं, बरची खलास. पतिव्रतेचा शाप आहे. तिनं सांगितलं होतं तुझ्यासाठी मी माझं पतिव्रतेपणाला लावलं, नवरा गेला कपड्याचं कुंकू पुसलं, तुम्ही चालला, तुला तरी नीट शिकली ना. म्हणून कर्म देवाला चुकलं नाही, पण रामचंद्राला चुकलं नाही. कर्म भगवान श्रीकृष्णाला चुकलं नाही, कोणालाच कर्म चुकलं नाही. म्हणून कर्म अवघड आहे. म्हणून मद सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. पण एवढे महाराज, कर्म देवाला जरी चुकलं नसलं तरी देवाच्या नावात एवढी ताकद आहे महाराज. त्याचं भजन केलं की हरिकृपे त्याचा. दोन माणसाची कृपा व्हावी लागते, एक देवाची कृपा झाली, संताची कृपा झाली की कर्माचा क्षय होतो, कर्माचा नाश होतो. म्हणून देवा या कर्मातून मला बाहेर कर. का, कारण तुझ्या ताकद आहे. त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं, रेसे अंगीकार देवा मला माहिती आहे. देव मला माहिती आहे, करीशी अंगीकारण तरी काय माझा भाग. आम्हाला माहिती आहे माझं तू काय काय केलंयस ते, त्याचा पुरावा घेऊन सांगतो म्हणले. करीशी अंगीकार म्हणजे तू माग केलेलेस, मला माहिती आहे. माग तू काय केलंस, अरे दगडाचा उद्धार केलायस. शिळाव होती मनुष्य झाली, अरे तू त्या दगडाची माणसं केलेस. एवढंच नाही, त्या 4-4 पायाचे जनावर उधरलेस की तू. 4-4 पायाचे मागे अनुभव आले, गजेंद्रादी उद्धरिले. हत्तीचा उद्धार केलास देवा, पाखराचा उद्धार केला. पायी 5-6 हत्यारू धरिले, तेने काकुळती माते स्मरिले. तयाचे पशुत्व अवघे झाले, पावली या माते. भगवान म्हणतात अरे त्या पाखराला त्या जटायू पक्षाचा उद्धार केलास ना तू, काही कमी आहे का. अरे गरुडाला त्रिभुवनाचं राज्य दिलंस, कुठेही फिरतो का नाही. एवढी शक्ती आहे तुझ्याकडं. आणि मग मी तर भजन करणार आहे की, मी तर भजन करणार आहे. माझा उद्धार का करू शकत नाहीस, तू करतोसच, कारण तुझ्याकडं ती शक्ती आहे. पण करीशी अंगीकार, आणि तरी काय माझा एवढं बोलत 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 तुकोबर आहे रे. आणि तुकोबर आहे म्हणतात देवा
बोललो गडे झालं भांडण मिटू दे म्हणले कवर असते हो, कवर असते भांडण राग राग बायको माहेरला निघाली राग राग भांडण लागलं दोघात कडक्याचं भांडण झालं आणि रुसून निघाली ते म्हणला कुठं चालीस म्हणजे चालली माहेरला ते मला तिकीट काढून देतो ती म्हणली खरंच येतो मला दोघं रेल्वे स्टेशनला गेले अण्णा रेल्वे स्टेशनला दोघंही गेले आणि त्यानं तिकीट काढलं बिदर गाडीचं तिकीट काढलं तिकीट काढून सीट ती खिडकीची सीट पकडून नेलं खिडकीच्या कडेला रुमाल टाकला आणि बसच्या ती मधून बसली आणि हे बाहेरून खिडकीला रुमाल घेतला ह्यानंही डोळ्याला लावला तिही डोळ्याला लावली हात रुमाल ती म्हणली रडू नका वरल्या डब्यात पिठाची लाडू ठेवली खाल्ल्या डब्यामध्ये गुलाबजामुन ठेवली तिकडच्या फळीवर पिशवीमध्ये चिवडा ठेवलाय काही करू नका करायची गरज नाही तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा करू शंकर पाळेल काही सगळं करून दिलं खाना खुना सांगितल्या आणि सांगत असं करायची ती रुमाला डोळे पुसत आणि जपा म्हणायची जपा बर का जपा कुठे रात्रीचं अंधारात इंधारात जातात रात्रीची लाईट येते पाणी पोड्या उसाला जातात इथू किडा काही चावत जपा जपा म्हणायची करायची रुमाल डोळ्या ये म्हणला एवढी तर माया येतील मग चाललीस का ते म्हणले तुम्ही कुठं राहाय म्हणाला ओ तुम्ही कुठं ते म्हणला उतरतीस का खरंच उतर का खरंच उतर मला का उतर झालं भांडण खेळ मोड पिपळ कोट झालं भांडण हे भांडण म्हणजे नवरा बायकोचं असतंय तसं देवाचं आणि संताचं भांडण असतंय तुकोबरायाने सांगितलं झालं भांडण सुटू दे कडे म्हणले पण तुझ्यावर किती जीव आहे माझं सांगू का शेवटच्या चरणात सांगितलं देवच्या देवाना वा दिवाना देवच्या देवाना जीवीच्या जीवीच्या सांगून टाकलं तुम्ही तुकोबराय म्हणले देवा माझ्या जीवाचं जीवन तू आहे जळा वेगळी मासोळी आणि पैसा तुका पाण्यावर माशाचं प्रेम असतं माशाचं प्रेम पाण्यावर असतं बघा
किती प्रेम असते माशाचं पाण्यावर. पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही, बरोबर आहे का नाही. पाण्याच्या बाहेर काढला मासा मरून जातो. बरं ते बाजारात मासे ठेवले तर पाणी टाकलं तरच राहत नसतं, राहत नाही. हो, मासा पाण्याशिवाय रूप आहे ना देवा, तसं आम्ही तुमच्याशी रूप आहे. आमचं प्रेम आहे तुमचं, आमचं जीव आहे तुम्ही. म्हणून उचित ते करान भाव जाणून खरा. आम्ही तुम्हाला शरण आलोय. फक्त एक काम करा, तुम्हाला जे कळेल ते करा. आम्ही जर तुम्हाला आवडत असलो तर आमचं काम करा, आणि आवडत नसलो तर करू नका. म्हणून माणसानं कुणालाही नका आवडू जा, तर माणसानं देवाला आवडावं बस. हो, काय काय माहिती आम्हाला ते आवडत नाही, नका तुला आवडू देईन ती. तुझं त्याचं आवडलास काय नाही आवडलंस काय शोध करायचं काय केलं. आपण देवाला आवडावं बस, त्याच्यापेक्षा कुणाला आवडण्याची गरज नाही. पण देवाला आवडावं असं वागावं लागतंय, आणि त्याच्यासाठी चांगल्या माणसात बसावं लागतंय आणि भजन करावं लागतं. दुसरा पर्याय नाही. हो, नाना साधनाच्या केल्या काही केला तरी न पवती तुझ्या काहीच होत नाही. म्हणून एवढं प्रेम तुझं आमच्यावर आहे आणि आमचं तुझ्यावर आहे. तुम्हाला जे वाटत ते करा. अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे असा मी मांडला, असा का असेल असं मी म्हणत नाही. माझ्या श्रीगुरूच्या कृपेने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. एका आईचं पुण्यस्मरण आहे.